नमस्कार, आरके न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात मी राहुल कोळगे आपलं स्वागत करतोय. विधानसभा निवडणुकीत आपण हवा कोणाची या विशेष कार्यक्रमात तालुक्याभरात जाऊन आपण त्या मतदारसंघातील उमेदवार असेल, मतदार असतील, पदाधिकारी असेल त्यांच्याशी आपण चर्चा केली. मात्र नुकतंच आता मतदान झालेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर उत्सुकता निकालाची असते. त्या निकालाची उत्सुकतेच्या अनुरूप आपण या ठिकाणी एक ज्येष्ठ आपले राजकीय विश्लेषक आहे आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून एक्झिट पोल जाणून घेणार. संगमनेरमध्ये बघितलं तर अमोल खताळ जे आहेत नवीन उमेदवार आहे आणि बाळासाहेब थोरात अनेकदा आपली उमेदवारी केलेली आहेत. कसं बघता? मुळामध्ये संगमनेरची जी निवडणूक झाली ती थोरात विरुद्ध खताळ म्हणण्यापेक्षा थोरात विरुद्ध विखे अशीच झाली म्हणावं लागेल. कारण खताळांना जे पाठबळ होतोय ते विखे पाटलांचं पूर्णपणे पाठबळ होतंय. त्यामुळं तिथली जी निवडणूक झाली ती विखे विरुद्ध थोरात अशीच झाली असंच म्हणावं लागेल. खताळ हे ऐन वेळेस म्हणजे भाजपचे कार्यकर्ते असलेले खताळ नंतर शिवसेनेत पाठवून त्यांना शिवसेनेची उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली. बाळासाहेब थोरातांना खरंच शोध देण्यामध्ये ते सक्षम यशस्वी ठरलेत का? मुळामध्ये गेल्या 8 वेळेपासून बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी आमदार असल्यामुळे एक वेगळा परिणाम त्या मतदारसंघावर आहे आणि त्याचा थोडासा जास्त काळ सत्ता राहिल्यानंतर तो एक परिणाम होतो. तो परिणाम तिथं थोडासा जाणवला आणि त्या परिणामामुळं थोरात थोरात आणि विखेंचं तिथं असलेलं खताळांना मदत, त्यामुळे तो परिणाम खताळ म्हणून नाही पण विखे म्हणून तो परिणाम तिथं निवडणूक रोमहर्षक झालेली आहे. संगमनेरमध्ये रोमहर्षक निवडणूक झालेली आहे असं म्हटलं. आपण हे अकोले क्षेत्रात जाऊया. अकोल्यामध्ये कसं एकंदरीत अंदाज असेल, कसं सांग? अकोल्यामध्ये अंदाज बांधणं थोडं अवघड आहे. याचं कारण असं आहे की ऐनवेळी वैभव पिचड यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या मतदारसंघावर बराच काळ प्रभाव असलेले मधुकरराव पिचड म्हणजे त्यांचे वडील हे आजारी आहेत. त्यामुळे ते आजारी असणं प्रदीर्घ काळ ते त्या मतदारसंघावर त्यांचा प्रभाव राहिला. बऱ्याच काळ ते निवडून आले, मंत्री राहिले. तर त्याची एक सहानुभूतीची सुप्त लाट वैभव पिचडांच्या मागे उभी राहू शकते. दुसरं, किरण लामटे यांचासुद्धा मोठा जनसंपर्क आहे, कामं चांगली केलेली आहेत आणि भांगरेंच्या रूपाने पवारसाहेबांनी एक नवा चेहरा समोर आणलेला आहे. तर मग आता यापूर्वीचं जे पिचड विरुद्ध पिचड विरोधक असं जे सरळ राजकारण होतं त्याला या निवडणुकीमध्ये नाही म्हटलं तरी छेद गेलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीचं अगदी साधं सोपं भाष्य करणं अवघड आहे. परंतु या मतदारसंघाच्यासाठी आणलेला विकासाचा निधी आणि जनसंपर्क या दोन जमेच्या बाजू जर डॉक्टर किरण लामटे यांच्या लक्षात घेतल्या तर न जाणो कदाचित आज तरी ते एक पाऊल पुढे दिसतं. किरण लामटे आज तरी एक पाऊल पुढे असल्याचं आपल्याशी बोलताना म्हटलंय. तर नेवाशाकडे आपण गेलो तर नेवाशामध्ये कशी परिस्थिती आहे? नेवासा मतदारसंघ, नेवासा म्हणण्यापेक्षा आपला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो साखर उद्योग, सहकारी साखर कारखानदारी आणि त्यावर असणारे होल्ड ठेवून असणारे जे नेते आहेत यांच्या भोवतीच फिरणार असतं. आणि त्यापैकीच नेवाशाचं जे राजकारण, जे गाडक परिवार आहे त्यांचं स्वतःची एक मतपेटी आहे. त्यांच्या म्हणजे मताचं त्यांचं जे एक ध्रुवीकरण म्हणता येईल किंवा आणखी त्यांच्या स्वतःची एक त्यांच्या विचाराशी निगडीत असलेली तिथली मतदारांची संख्या ती नक्कीच विरोधकांपेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळं जसं मगाशी आमचं सतीश रावांनी जे सांगितलं की पिचडांच्या विरोधी पिचड विरोधक, तोच प्रकार नेवाशात पण होता. गडाख विरोधी असं चित्र होतं. त्यामुळे ते मतविभाजन होऊन उलट तो गडाखांनाच फायदा झालेला सध्या तरी दिसतो. बाळासाहेब मुरकुटे हे बॅट या चिन्हावर होते. किती मतदान ते घेतील कसं वाटतं? आता मतदान किती घेतील हे सांगणं अवघड आहे. कारण ते जरी माजी आमदार असले आणि त्यांचा आमदारकीच्या काळात त्यांचा जनसंपर्कही चांगला होता, परंतु मधल्या काळात पुन्हा 5 वर्ष ते आमदार नव्हते. त्यानंतर शंकरराव गडाख जे माजी मंत्री राहिलेले त्यांनी ह्या दरम्यान स्वतःची यंत्रणा असताना वाढवलेला पुन्हा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू असल्यामुळे मुरकुटेंना किती मतदान होईल परंतु ते परिणामकारक होईल असं तरी वाटत नाही. मुरकुट्यांचं जे मतदान आहे ते परिणामकारक होईल. श्रामपूर विधानसभेचं एकंदरीत चित्र कसं राहील, काय सांगशाल? श्रामपूरमध्ये मुळामध्ये हा मतदारसंघ राखीव आहे आणि इथं महायुतीमध्ये
राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार तिथं आहेत. युतीमध्ये थोडीशी तिथं बिघाडी झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय आणि आघाडीचे हेमंत ओगले उमेदवार आहेत. तर महायुतीच्या मतविभागणीचा फायदा आघाडीला त्या ठिकाणी थोडाफार होईल असा एकंदरीत अंदाज आहे. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे का हा जो मतदारसंघ आहे हा पुढच्या वेळेस इथला ओपन होणार असल्या कारणानं तिथले बाकीचे जे हे आहेत, सासाने असतील, अधिक असेल किंवा मुरकुटे असतील, ह्या सगळ्यांनी आपापल्या परीनं आपल्या पक्षाच्या पाठीमागं ताकद उभी केल्यानं एक वेगळ्या प्रकारची निवडणूक त्या ठिकाणी होईल असा अंदाज आहे. जनतेचा काय कौल असणार आहे श्रामपूरकरांचा? श्रामपूरकरांचा एकंदरीत अंदाज जी आहे ती परिस्थिती अशी आहे की ज्या मतविभागणीचा फायदा झाला तर ओगलेंना होऊ शकतो अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. काँग्रेसचे ओगले जे आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. तर आपण अगदी शेवटचे 2 प्रश्न घेणार आहोत. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लॉन्च केली, त्याचा कितपत प्रभाव या मतदानात दिसून येईल? नाही, लाडक्या बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार हे स्पष्ट आहे. सूर्यप्रकाश इतकं स्वच्छपण आहे. याचं कारण असं आहे की ही योजना यापूर्वी भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशमध्ये राबवली, तिचा त्यांना चांगला लाभ झाला. स्वाभाविक आहे हा लाभ महाराष्ट्रामध्ये होईल. कर्नाटकामध्ये काँग्रेसला तिचा लाभ झाला, आता महाराष्ट्रामध्ये महायुतीला त्याचा लाभ होईल हे 100%. राज्यात महाविकास आघाडी सरकार बसेल की महायुती? आता एक्झिट पोल जे आलेले आहेत तर ते असं दर्शवत आहेत की महायुतीला चान्स आहे. काही सांगतायत की महाविकास आघाडीला चान्स आहे, काही सांगतात की त्रिशंकू विधानसभा येईल. मात्र नुकतीच जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये फक्त 1% मताचा फरक होता. 2.5-3 लाख मतं इकडे तिकडे झाले असते तर चित्र सगळं बदललं असतं. तो जो गॅप आहे 2.5-3 लाख मतांचा किंवा त्या 1% मताचा, त्याहून कितीतरी अधिक लाभ या लाडक्या बहीण योजनेमुळे महायुतीला मिळेल. त्यामुळे मला तरी असं वाटतं की महायुतीला चान्सेस आहेत. आपण बघितलं नुकतीच निवडणूक पार पडली आहे, मतदान झालं आहे आणि आता आपण एक्झिट पोल देखील जाणून घेतले. तज्ज्ञ आपल्याबरोबर होते, ज्येष्ठ पत्रकार होते. महायुतीचं सरकार बसण्याचा जास्तीत जास्त अंदाज वर्तवण्यात येतो आहे. 23 तारखेला मतदान पेट्या जशा खोलतील, अर्थात मतदान यंत्र जसे ओपन होतील त्याप्रमाणे निकाल हाती येतीलच. RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, राहता अहिल्यानगर.